हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. अवैध सावकारीच्या खोट्या आरोपातून M.B. गायकवाड यांची न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की बेकायदेशीर व विनापरवाना सावकारी केल्याचा खोटा आरोप सोलापूर येथील व्यावसायिक श्री M.B. गायकवाड राहणार न्यू पातशापेठ सोलापूर यांच्यावर ठेवण्यात आला होता. या खटल्याचा निकाल नुकताच घोषित झाला असून न्यायालयाने M.B. गायकवाड यांची निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की ऑगस्ट 2016 मध्ये सहनिबंधक कार्यालयाच्या पथकाने व जेलरोड पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी महेश गायकवाड यांच्या घरावर धाड टाकून काही कोरे बॉन्ड, धनादेश व वह्या जप्त केल्याचा दावा केला होता. या आधारे जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014च्या कलम 39 अन्वये गुन्हा नोंदवून न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. सोलापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय क्रमांक 10 यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. बचाव पक्षातर्फे ॲडव्होकेट श्रीनिवास कटकूर यांच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला आणि साक्षीदारांच्या उलट तपासणीवरून न्यायालयाने खालील महत्वाच्या बाबी नोंदवल्या, ज्यात सरकारी पक्षाच्या मुख्य फिर्यादी, पंच आणि तपासी अंमलदार यांच्या जबाबात व धाडीच्या तारखांमध्ये मोठी विसंगती आढळून आली आहे. ज्या घरावर धाड टाकली ते घर आरोपीच्याच मालकीचे होते हे सिद्ध करणारे कोणतेही कागदपत्र सादर करण्यात आले नाही. तसेच घर जडतीचे अधिकृत आदेश अभिलेखावर आणले गेले नाहीत. जप्त केलेले धनादेश आणि बॉन्ड्स खरोखर अवैध सावकारीसाठी वापरले जात होते हे सिद्ध करण्यात सरकारी पक्ष पूर्णपणे अपयशी ठरले. सरकारी पक्ष आरोपी विरोधातील गुन्हा संशयितपणे सिद्ध करू शकला नसल्याने न्यायालयाने M.B. गायकवाड यांच्यावर लावलेले सर्व आरोप फेटाळून लावत फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 248(1) अन्वये त्यांची सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता केली. या खटल्यात आरोपी M.B. गायकवाड यांच्यातर्फे विधिज्ञ ॲडव्होकेट श्रीनिवास कटकूर व ॲडव्होकेट आकाश आयंची यांनी काम पाहिले. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंग मध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषण मुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.